श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 3, रावण सभेवर हनुमंतांचा पुच्छ प्रयोग. ओम श्रीराम. हनुमंतांना बिभीषणाचे महालात भक्ती सुख मिळाले, त्यामुळे त्यांना तृप्ती आली. परंतु सीता मातेचा शोध लागला नाही. मग ते एक युक्ती करतात. सर्व नगरीत ठिकठिकाणी आग लावून सगळीकडे गोंधळ अराजकता माजवतात, हाहाकार उडवतात. यामागे हेतू एवढाच की सर्वजण गोंधळून बाहेर पडतील व सीतामातेचा शोध लागेल. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या शुद्धीकरण प्रक्रियेत मन व प्राण हे प्रमुख घटक आहेत. ही सोहम साधना म्हणजे श्वासावरील साधना आहे व श्वास हा प्राणाशी निगडित आहे. या प्राणालाच प्राणमन असेही म्हणतात. अशा या प्राणाला म्हणजेच हनुमंताला या शुद्धीकरण प्रक्रियेत म्हणजेच शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावावी लागत आहे. त्याचे शुद्धीकरणाचे कार्य चालूच आहे. परंतु अशाही वेळी साधकाच्या अंतरंगातील काही चांगल्या व शुद्ध विवेकासारख्या म्हणजे बिभीषणासारख्या घटकांची भेट होऊन सत्संग होऊन भक्तिसुख मिळते. त्यामुळे काही वेळेकरिता तरी आनंद व तृप्ती मिळते. परंतु तरीही ती परमशांती म्हणजेच सीतामाता भेटत नाहीत. मग साधक किंवा त्याचा प्राण युक्ती करतो व सर्व अंतर्गत स्थानांची घुसळण करतो. सर्व स्थाने ढवळून काढतो, त्याचे मंथन करतो. परंतु तरीही प्राणाला यश येत नाही, ती परमशांती भेटत नाही. परंतु प्राणाच्या या घुसळण्याने या मंथनाने साधकाच्या आतमध्ये खूपच गडबड गोंधळ उडतो. काही त्याज्य आहे ते बाहेर टाकले जाते, काही शुद्ध होत राहते व याचा परिणाम म्हणून काही व्याधी, पीडा, वेदना, दाह अशा गोष्टींना साधकाला सामोरे जावे लागते. परंतु हे होणेही खूप गरजेचे असते, कारण त्याशिवाय खऱ्या अर्थाने शुद्धीकरण होत नाही. म्हणून प्राणाची ही शक्ती आणि युक्ती म्हणजे अचिंत्याचे चिंतन केल्यासारखे आहे. कारण या मंथनातूनच चिंतन व मनन घडेल, सर्व काही घुसळले जाईल व सार आपल्या हातामध्ये येईल व यातूनच ज्याचे आपण चिंतन करू शकत नाही असे अचिंत्य असलेले आद्यतत्व म्हणजेच परब्रह्मतत्व आपल्याला प्राप्त होईल. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांना बिभीषणाच्या महालात गेल्यावर तिथली वैष्णवांची चिन्ह पाहून आणि बिभीषण राम स्मरणामध्ये दंग झालेल्या पाहून हनुमंतांनाही खूप आनंद होतो. तेही रामस्मरणात दंग होऊन जातात, नाचतात आणि त्यांना तिथे भक्तिसुख आणि प्रेम आनंद मिळतो. परंतु त्यांचा जो महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे सीतामातेचा शोध, तो काय लागत नाही. मग ते काय करतात, त्या लंका नगरीमध्ये सगळीकडे आग लावून गोंधळ उडवतात, अराजकता माजवतात,
हाहाकार उडवतात. त्यामागे हेतू काय, की हे सगळं झाल्याने सगळी जनता, सगळे लोक घराबाहेर पडतील आणि सीतामातेंचा शोध लागेल. परंतु तसं काही घडत नाही. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, हनुमंतांनी सगळीकडे हाहाकार माजवलाय, गोंधळ उडवलाय, म्हणजेच घुसळण केले, सगळी जनता गोंधळली, घुसळण झाले. साधकाच्या दृष्टीने कसे, तर साधकाच्या या शुद्धीकरण प्रक्रियेत साधकाचे हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. कुठलं, मन आणि प्राण. मनाने सगळ्या इंद्रियांना खेचून घ्यायचं आणि मन प्राणाशी जोडायचं, आणि ते तो प्राण ऊर्ध्व झेप घेतो. म्हणजेच थोडक्यात त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडलिनी जागृत होणे, आपण भ्रूमध्यापर्यंत येणे, आणि या कुंडलिनी जागृतीच्या वेळी शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती अवतरित होऊन आपल्या देहातल्या सगळ्या घटकांचं शुद्धीकरण होतं. इथे कथेत हनुमंतांनी आग लावून गोंधळ केलाय. आग लावणे, आग म्हणजे काय, ऊर्जा. आणि जेव्हा आपल्या देहातली चक्र कार्यान्वित होतात तेव्हा आगच निर्माण होते, म्हणजेच ऊर्जा निर्माण होते. आणि ती जी ऊर्जा असते, ती ऊर्जा आपल्या अंतरंगातील सगळे घटक शुद्ध करते. म्हणजे मन, प्राण, बुद्धी, चित्त, अहंकार, पेशी, मौन, सप्त धातू, सगळं हृदय वगैरे सगळं सगळं शुद्धीकरण होतं. आता या ऊर्जेची खूण म्हणजे जेव्हा, आता प्रत्येकाच्या साधनेचा प्रकार संप्रदायानुसार वेगवेगळा असतो. कुणी नामस्मरणाने करता करता कुंडलिनी शक्ती जागृत होते, कुणी हठयोगाने जाणीवपूर्वक जागृत करतात. पण या सगळ्यामध्ये वेगवान आणि सहज जी साधना आहे ना, ती सोहम साधना आहे किंवा भ्रूमध्य ध्यान करणे. कारण ते सद्गुरूंचं स्थान आहे. तिथे जागृती झाली तर सद्गुरूंची शक्ती आपल्याला मिळते आणि ती शक्ती आपण सद्गुरू खाली उतरवत मूलाधारापर्यंत नेतात आणि मूलाधार चक्र ओपनिंग करतात. मूलाधार चक्र ओपनिंग झालं की सद्गुरूंची शक्ती सोबत असल्यामुळे हे कार्य वेगाने होतं आणि विनासायास जास्त कष्ट पडत नाही. नाहीतर स्वबळावर जर आपण कुंडलिनी शक्ती जागृत करायचा प्रयत्न केला, मूलाधार चक्र जागृत होतं, कुंडलिनी शक्ती जागृत सुद्धा होते, परंतु मूलाधार आणि स्वाधिष्ठान ही जी चक्र आहेत ना, ही पूर्ण तममय अंधकारमयामध्ये असतात. म्हणजे इथे सगळं वासना विकारांचं जाळं असतं आणि ती शक्ती जागृत होऊन जर त्यांच्या ताब्यात सापडली तर त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याच्यातनं शारीरिक काहीतरी व्यंग निर्माण होऊ शकतात. म्हणून हठयोग करताना, हठयोगामध्ये मूलाधार चक्रच आधी जागृत केलं जातं, परंतु हठयोग करताना ते गुरु आपल्या समोर असतात, आपल्या जवळ असतात. त्यामुळे तेव्हा ते जागृत झाल्यानंतर त्यांना समजतं आणि त्यावरचा उपाय ते लगेच करतात. परंतु मी माझ्या सामर्थ्यावर करायला गेलो तर त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. म्हणून आत्ता कलियुगामध्ये सद्गुरुप्रणित साधनेने किंवा नाथ संप्रदायामध्ये अगोदर भ्रूमध्य चक्र कार्यान्वित केलं जातं. म्हणजे सद्गुरूंचं दर्शन घेणे, सद्गुरूंशी एकरूप होणे आणि मग सद्गुरू खाली उतरवतात. मग सद्गुरूचं बळ सोबत असलं की या गोष्टी सोप्या जातात. आता हनुमंताने इथे हा त्यांचा प्राण ऊर्ध्व झाला आहे आणि प्राण भ्रूमध्यात आला आहे आणि तिथून मग त्यांनी ही आग पेटवली आहे कथेमध्ये. म्हणजेच हे चक्र जागृत झाले आणि तिथून ऊर्जा निर्माण झाली. ती ऊर्जा काय करते, मग शुद्धीकरण प्रक्रिया फार वेगाने करते माझ्या अंतरंगातली. आणि याचं प्रतीक म्हणजे साधारणतः बहुतांशी कोणाला वेगळ्या प्रकारे अनुभव येत असेल, परंतु ध्यानामध्ये शुद्ध चकचकीत किंवा शुद्ध पांढऱ्या रंगाचं प्रकाशांचं दर्शन व्हायला लागतं. ही जी शुद्ध म्हणजे ढवळा रंग वेगळा आणि शुद्ध पांढरा रंग वेगळा. शुद्ध सूर्यासारखा पांढरा रंग दिसला की समजायचं ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली आणि ती शक्ती आपलं शुद्धीकरण करते. हे शुद्धीकरण जसं जसं होत जातं तसं मग शिवाचं, आत्म्याचं दर्शनाच्या झलक, मग त्याचा रंग हा निळ्या रंगाचा असतो, फिक्कट निळ्या रंगाचा प्रकाश असतो.
ते त्याचं प्रतीक असतं. तर हे खूप अंतरंगातलं आहे, यातनं काही सगळ्यांचं सारखं असतं असू पण शकत नाही. मात्र पांढऱ्या रंगाचं दर्शन हे होतंच, आणि ती शक्ती माझ्या अंतरंगामध्ये शुद्धीकरण प्रक्रिया घडवून आणते. म्हणून प्राणाचं हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे, आणि हा प्राण करू शकतो. मन प्राणाशी एकरूप होतं, आपण भ्रूमध्यात स्थिर होतो, सगळ्या गोष्टी शांत होतात, आणि तिथे ती उन्मलित होऊन ती ऊर्जा निर्माण होते. मग ते आपल्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात करते, आणि आपल्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात झाली की मग त्याचं आपल्या अंतरंगातल्या ज्या वाईट गोष्टी ते त्याला विरोध करतात. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, विकार, दुर्गुण, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी त्याला विरोध करतात. मग त्याचा परिणाम काय होतो की आपल्या आतमध्ये मग काही व्याधी, काही पीडा, काही वेदना, किंवा दाह निर्माण होतो शरीराचा. म्हणजे पोटात आग होणे, तळपायांची आग होणे. काही साधकांना, काही लोकांना असे पण अनुभव येतात की त्यांच्या डोकं दुखायला लागतं थोडं थोडं, परंतु तो मोठा विकार असा नसतो. तर ते ते तारतम्याने घ्यायचं असतं की माझ्या आजारपणातनं डोकं दुखतंय, आजारपणातनं ह्या विधी निर्माण झाल्यात की या शक्तीमुळे झाल्यात, हे ज्याचं त्याला किंवा सद्गुरू ते कळवून देतात. तर हा खूप सूक्ष्म सूक्ष्म भाग असतो, तो आपण इथे मांडणंही योग्य नाही, आणि ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने असतं. पण थोडक्या शब्दात इथे मांडले त्याने काय होतं, व्याधी, पीडा, वेदना व दाह वगैरे अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण शुद्धीकरण होत गेलं की ते शांत होऊन जातं, आणि ही शुद्धीकरण प्रक्रिया पूर्णत्वाने व्हावी, झाल्याशिवाय इथून भ्रूमध्यातून वरचा प्रवास म्हणजे आत्म्याकडचा प्रवास किंवा शिवाकडचा प्रवास होऊ शकत नाही. म्हणून शुद्धीकरण प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून कथेमध्ये सीताशोधीसाठी हनुमंतांनी लंकेत ही अराजकता माधवली, हा गोंधळ माळवला. साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण आणि मन शुद्ध होऊन सद्गुरूंशी एकरूप होतात, तेव्हा ही शक्ती निर्माण होते, आणि मग त्याचे परिणाम थोडेफार भोगावेच लागतात. असं काय सहजासहजी ईश्वर प्राप्ती होणं शक्य नाही. स्वामी रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट आहे की ते रोज कालीमातेला शरण जायचे, रोज साधना करायचे, आणि संध्याकाळच्या वेळेला ते आईला म्हणायचे, अगं आई, आजचाही दिवस फुकट गेला, मला तुझं दर्शन झालं नाही. आणि अक्षरशः त्या कालीमातेच्या मंदिराच्या समोर दक्षिणेश्वरला, कलकत्त्याला, ते गडबडा लोळायची. त्यांच्या शरीरात एवढी ऊर्जा निर्माण व्हायची, कारण त्यांच्या ठिकाणी जास्त ऊर्जा निर्माण व्हायची, कारण ते तांत्रिक योगाच्या मार्गाने देवीचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करत होते. पण एवढी ऊर्जा निर्माण व्हायची, एवढी आग व्हायची की ते त्या मातीत लोळायचे ना, ती माती जळायची, म्हणजे माती भाजायची, भाजल्यासारखी दिसायची. आपण वीट भट्टीमध्ये कसं भाजतो तशी माती भाजल्यासारखी एवढी ऊर्जा, एवढी उष्णता त्यांच्या शरीरामध्ये व्हायची. तर हे तांत्रिक मार्गात हे जास्त असतं. परंतु आपले साधं नामस्मरण किंवा आपली सोम साधना किंवा याने इतके नाही, पण काही परिणामानंतर सामोरे जावंच लागतं. तर या गोष्टी हे प्राणाकडून होतात, आणि हे अतिशय गरजेचं आहे. हे या इथे या अध्यायाचं सार आपण पाहिलं, आणि कथेच्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने हे सार बरोबर आहे, हेच इथे सांगण्याचा प्रयत्न झाला. ओम श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.